नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवर मी अश्विनी चव्हाण कोकणे सहर्ष स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी फायनल टेस्ट म्हणजेच चाचणी क्रमांक 3 स्टँडर्ड 10th फायनल टेस्ट डे 45th। टाइम आहे 2 hours आणि मार्क्स आहेत टोटल 30 मार्क्स। फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। 6 मार्क्स आहेत, 6 क्वेश्चन आहेत, each question having 1 marks। पहा फर्स्ट क्वेश्चन, which of the following is the set of natural numbers। यातला नॅचरल नंबरचा सेट कुठला आहे तर नॅचरल नंबर्स मीन्स 1 2 3 4 डॅश डॅश एक्सेट्रा, म्हणजे इथून पुढचे जे असतात 1 पासून पुढचे जे आहेत ते सगळे काय आहेत नॅचरल नंबर्स। सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट second question, if p is equal to 3 then find the value of polynomial p square minus 9। हे पॉलिनॉमियल दिलंय आणि p ची व्हॅल्यू दिली आहे 3। ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची p ची या ठिकाणी, आपल्याला काय मिळेल तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळेल। तर p ऑफ इथे p ऑफ p इथे व्हेरिएबल दिलाय p ऑफ p हा पॉलिनॉमियलचा p आहे आणि हा p म्हणजे व्हेरिएबलचा p आहे, इज इक्वल टू p स्क्वेअर मायनस 9 मीन्स p ऑफ p ची व्हॅल्यू ठेवूया 3। सो 3 स्क्वेअर मायनस 9 मीन्स 9 मायनस 9, सो आन्सर इज 0। म्हणजे p ऑफ 3 किती येत आहे 0। मग ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू ऍट p इज इक्वल टू 3 किती येते 0। सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट थर्ड क्वेश्चन पहा, तिसरा प्रश्न काय आहे, x plus y is equal to 4 is the linear equation in 2 variables and when x is equal to 2 then value of y is। when x is equal to 2 व्हॅल्यू ऑफ लिनियर इक्वेशन काय येईल, y ची व्हॅल्यू काय येईल तर सबस्टिट्यूट करा, x is equal to 2 plus y is equal to 4। so y is equal to 4 minus 2, so y is equal to 2, y ची व्हॅल्यू येते 2। so option D is the correct option। next question fourth, if all pair of adjacent side of quadrilateral are congruent then it is called, का म्हणतात, जर ऍडजसेंट साइड जर कॉन्ग्रंट असतील तर तो कुठला असतो तर तो असतो रोम्बस। त्यानंतर पहा, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स। पहा 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स असतील तर त्यातनं काय होतील, एक तर 3 लाईन्स जातील, अशा टाइपचे असतील तर 3 लाईन्स जातील, किंवा जर असे असतील तर त्यातनं 1 लाईन जाईल। सो 1 or 3। Next 6th question, if 2 sides of triangles are 5 cm and 1.5 cm the length of its third side cannot be विचारले, म्हणजे यापैकी खाली जे ऑप्शन्स दिलेत त्याच्यापैकी कुठली थर्ड साइड नसेल। तर पहा या ठिकाणी आपल्याला यांची सबस्ट्रॅक्शन करायची आहे। 5 minus 1.5 मीन्स 3.5। 3.5 पेक्षा ज्या मोठ्या असतील त्या त्याची थर्ड साइड येऊ शकते, पण ज्या लहान आहेत ती येणार नाही। तर 3.5 पेक्षा लहान आहे 3.4। सो ही साइड ह्या लेंथची साइड नसू शकते, म्हणजेच थर्ड साइड कॅन नॉट बी 3.4 सेंटीमीटर। सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। फाइंड द जॉमेट्रिक मीन ऑफ 2 and 8। 2 आणि 8 साठी जॉमेट्रिक मीन फाइंड आउट करायचा आहे। सो लेट स्टार्ट। 4 क्वेश्चन आहेत, 4 मार्क्स आहेत, each question having 1 marks। फर्स्ट क्वेश्चन, जॉमेट्रिक मीन, suppose x is the geometric mean of 2 and 8। so therefore by definition of geometric mean x square is equal to 2 into 8, so x square is equal to 16, therefore x is equal to 4। taking square root on both side we get x is equal to 4। x ची व्हॅल्यू मिळाली 4, therefore geometric mean of 2 and 8 is 4। Next question number 2,
फॅक्टराइज एक्स स्क्वेअर मायनस 25. हे फॅक्टराइज करायचं आपल्याला. सेकंड क्वेश्चन, एक्स स्क्वेअर मायनस 25 विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5 square. 25 means 5 square. We know that the formula a square minus b square is equal to a minus b first bracket and second bracket a plus b. So we get x minus 5 and x plus 5. दोन ब्रॅकेट मिळाले x minus 5 आणि x plus 5. हे झाले याचे फॅक्टर्स. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, the measure of one of angle of parallelogram is 40 degree. Then find the measure of its adjacent angle. Adjacent angle चा जो adjacent angle आहे त्याचं मेजर फाइंड करायचं आहे. फर्स्ट दिलेला आहे 40 डिग्री. सो in parallelogram adjacent angles are supplementary. We know that adjacent angles are supplementary in parallelogram. Therefore diagram draw केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. So measure of angle A plus measure of angle B, adjacent angle घेतले, is equal to 180 degree. supplementary आहे. So therefore measure of angle A suppose 40 degree दिलेला आहे 40 degree given. So measure of angle B is equal to 180 degree minus 40 degree. Therefore measure of angle B is equal to 140 degree. A, B, C and D. So next इथे लिहायचंय the measure of adjacent angle is 140 degree. Next question number 4. In triangle PQR, if angle R is greater than angle Q, then which of the following statement is true? 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यातलं ट्रू स्टेटमेंट म्हणजे करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला काय माहिती आहे, इन ट्रायंगल PQR इफ अँगल R इज बिगर दॅन अँगल Q किंवा ग्रेटर दॅन अँगल Q असेल तर काय होतं, जो अँगल आपल्याला दिलाय तो सोडून त्याच्या समोरची जी बाजू असते ती म्हणजेच काय, याच्या समोरची जी बाजू असणार आहे ती असणार आहे PQ कशी असते, मोठी असते कोणापेक्षा, PR पेक्षा, कारण इथे Q दिलाय, Q च्या समोरची बाजू कुठली असेल, PR, म्हणजे हे ट्रू आहे. सो आपण ते लिहूया. सो इन फोर्थ, in triangle PQR, if angle R is greater than angle Q, then statement आपल्या या ठिकाणी B ट्रू आहे. B is true. B ट्रू लिहा किंवा इथे लिहा PQ is greater than PR. Then PQ is greater than PR. So option B correct आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 मध्ये आहे सॉल्व दी फॉलोइंग सब क्वेश्चन्स. सब क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन पहा, 7 क्वेश्चन आहेत, each question having 2 marks. First question, if a upon b is equal to 5 upon 3, then find the value of a plus b upon a minus b. So first question, a upon b is equal to 5 upon 3 given. A upon b is equal to 5 upon 3. Therefore a is equal to 5k and b is equal to 3k. Here k is constant. Therefore a plus b
upon a minus b which is equal to 5k plus 3k upon 5k minus 3k which is equal to 8k upon 2k. So we get kk get cancel, so we get 8 upon 2 which is equal to 4 upon 1. So we get a plus b a upon a minus b which is equal to 4 upon 1. Next question number 2. Question number 2. Write two solution of the equation x plus y is equal to 7. Here we get many solutions. So इथे तुम्ही कुठलेही किती लिहायचे पहा, एनी 2 सांगितलेत. 2 सोल्युशन कुठलेही 2 लिहायचे पहा. इथे मी लिहिते x, y given equation x plus y is equal to 7. So x, y which is equal to कुठले कुठले मिळतील 4 3. 4 and 3 is 7. 3 and 4 3, 4 or 5 2 2 5 1 6 are the solutions of given equation. और किंवा ह्या मेथडने सुद्धा लिहू शकता, किंवा x y ऑर्डर पेअर मध्ये लिहा. अशा फॉर्म मध्ये टेबल ड्रॉ करून x ची व्हॅल्यू 4 ठेवली तर y ची 3 मिळेल. सो 4 3. नेक्स्ट 3 ठेवली तर 4 मिळेल. 3 4. 5 ठेवली तर 2 मिळेल. 5 2. 2 ठेवली तर 5 मिळेल. 2 5. 1 ठेवली तर 6 मिळेल. 1 6 एक्सेट्रा. अशा तुम्हाला भरपूर सोल्युशन या ठिकाणी मिळतील. वेगवेगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, मायनस मध्ये केल्या तरी चालतील. एकाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, त्यातनं दुसऱ्याची फाइंड करायची. यामध्ये एक सबस्टिट्यूट करायचा, दुसरा फाइंड करायचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल x² minus 3x minus 28. So x² minus 3x minus 28 which is equal to x² minus multiplication minus 28 and addition किती यायला हवी minus 3. So 7 into 4 28 but 7 and 4 is 11. So एक सबस्ट्रॅक्शन एक घेऊया निगेटिव्ह. -7 निगेटिव्ह घेतलं तर -7 into 4 minus 28 आणि -7 plus 4 is -3. So -7x इथे सबस्टिट्यूट करायचं. -3x च्या जागी -7x plus 4x -28. फक्त ह्या ठिकाणी हे रिप्लेस करायचे. सो वी गेट x² -7x plus 4x -28. इथे आता ह्या दोघांना एकत्र घ्यायचं आहे आणि यांना एकत्र घ्यायचं आहे. यातनं आपल्याला मिळेल कॉमन. x कॉमन मिळाला, ब्रॅकेट मध्ये राहील x -7 प्लस यामधनं कॉमन निघतोय 4 x -7. वी गेट x -7. नेक्स्ट स्टेपला x -7 जो दोन्हीकडे आहे तो कॉमन लिहिला, x -7 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x plus 4 हे आहे त्याचे फॅक्टर्स. याचे फॅक्टर्स मिळाले आपल्याला x -7 x plus 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 sin theta 5 sin 30 degree plus 3 sin 45 degree 3 tan 45 degree. सॉरी पहा काय फाइंड करायचं आहे तर 5 sin 30 degree प्लस 3 tan 45 degree. आता इथे आपल्याला ह्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत, तर ह्या व्हॅल्यू पहा. इथे काय आहे तर 5 sin 30 degree means 1/2 plus 3 into tan 45 degree means 1. So 5/2 plus 3 which is equal to 5 plus 6/2 which is equal to 11/2.
याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 11/2. देअरफॉर 5 sin 30 degree plus 3 tan 45 degree which is equal to 11/2. Next question number 5. State in which quadrant or on which axis the following points lie. तर हे पॉइंट्स कुठल्या प्लेन मध्ये कुठल्या लाईन वर आहेत, कुठल्या ऍक्सेस वर आहेत किंवा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहेत ते आपल्याला सांगायचे. तर पहा, फर्स्ट इथे आपल्याला टेबल ड्रॉ करावा लागेल. 4 पॉइंट्स आहेत. तर हे 4 पॉइंट्स इकडे लिहूया पॉइंट्स आणि इकडे लिहूया क्वाड्रंट और एक्सेस. फर्स्ट पॉइंट A 12 0. A 12 0. y कोऑर्डिनेट काय आहे इथे 0 आहे. मीन्स A हा पॉइंट कशावर आहे तर तो आहे x ऍक्सिस वर, कारण y कोऑर्डिनेट 0 आहे. x ऍक्सिस वर. त्यानंतर सेकंड B -5 -2. दोन्ही कसे आहेत निगेटिव्ह. दोन्ही कोऑर्डिनेट्स कसे आहेत निगेटिव्ह. मीन्स थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे C 2 10. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट. पॉइंट D 15 -18. फर्स्ट पॉझिटिव्ह आहे आणि सेकंड कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, म्हणजेच हे आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Radius of circle is 10 cm. The length of a chord of a circle is 16 cm. Find the distance of chord from center. डिस्टन्स फाइंड करायचंय. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. सेंटर पासूनचं कॉर्डचं डिस्टन्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचंय. सो सोडूया. पहा, फर्स्ट डायग्राम ड्रॉ करूया. अशी डायग्राम तुम्हाला पेन्सिलने ड्रॉ करायची आहे. इथे आहे कॉर्ड AB, सेंटर O, परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. से पॉइंट P हे जॉईन करूया. हे आहे रेडियस. OA अँड OB आर रेडियस. सो इन अ सर्कल विथ सेंटर O, segment OP perpendicular on chord AB, radius OA which is equal to OB which is equal to radius किती दिले 10 centimeter and AB is equal to chord AB is equal to किती दिला chord 16 centimeter. A perpendicular drawn from the center of a circle on its chord bisect the chord. म्हणजे हा जो आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो कॉर्ड वरती, तो काय करतो ह्या कॉर्डला काय करतो बायसेक्ट करतो. सो हे दोन इक्वल पार्ट्स तयार होतील. देअरफॉर लेंथ ऑफ AP which is equal to length of PB which is equal to length 1/2 into length of AB multiply by length of AB which is equal to 1/2 into 16. So 8 centimeter. Length of AP is equal to 8 and PB is equal to 8. Therefore in right angle triangle OPB
in right angle triangle OPB by Pythagoras theorem. By Pythagoras theorem, hypotenuse square means OB square is equal to OP square plus PB square. सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू. OB किती आहे तर OB आहे 10, रेडियस आहे. OP स्क्वेअर OP फाइंड आउट करायचं आहे प्लस PB स्क्वेअर, PB मिळालं 8 स्क्वेअर मीन्स 100 इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस 64. Therefore OP square is equal to 100 minus 64, which is equal to 36. Therefore OP is equal to 6. Taking square root on both sides, we get OP is equal to 6. Therefore distance of the chord from the center of circle is 6 centimeter. 6 centimeter. Next question number 7. In the adjoint figure, line L is parallel to line M and line N is parallel to line P. Find angle A, angle B, angle C from the given measure of an angle. ह्या दिलेल्या माहितीवरनं आपल्याला ABC च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. फर्स्ट लाइन L parallel to line M given and line P is their transversal. Therefore angle D is equal to 45 degree. From figure corresponding and by corresponding angles आहेत ते corresponding angles. फिगर अशी आहे L, M and P. इथे आहे 45 डिग्री आणि अँगल D इथे आहे अँगल B आणि हा आपण सपोज अँगल D घेऊया D आणि आपल्याला A B आणि इकडे ही जी ट्रान्सव्हर्सल दिली आहे किंवा लाइन दिली आहे तिथे आहे C. A B आणि C फाइंड करायचं आहे. इथे आपण D घेतलाय फर्स्ट. अँगल D इज इक्वल टू 45 डिग्री बिकॉज 45 and D are corresponding angles. So therefore angle D plus angle B is equal to 180 degree since linear pair angles. D आणि B linear pair मध्ये आहेत, so addition is 180 degree. Therefore angle B is equal to 180 minus 45 degree which is equal to 135 degree. So angle B is equal to 135 degree. Next, angle A and angle B are opposite angles. So angle A is equal to angle B. Since opposite angles, reason लिहूया opposite angles. Therefore angle A is equal to also 135 degree. Next, line L by figure line N is parallel to line P and line M is transversal. Is their transversal. Therefore line N and P are parallel lines. Line M is their transversal. Therefore we get angle C is equal to angle B since corresponding angles. Therefore angle C is equal to
35 degree. Next, question number 4. Solve the following sub questions. Each question having 3 marks. 2 questions are given, so each question having 3 marks. First question. Solve the following simultaneous linear equations. Simultaneous linear equations solve करायचे आहेत. तर फर्स्ट आहे, फर्स्ट इक्वेशन दिलंय 2x plus 3y is equal to 18. Say equation 1. X plus y is equal to 7. Say equation 2. From equation 2 we get y is equal to 7 minus x, called equation 3, or say equation number 3. Substitute value of y in equation 1. In equation 1 we get 2x plus 3 into y is 7 minus x, which is equal to 18. So we get therefore 2x plus 21 minus 3x is equal to 18. Means 2x minus 3x means minus x, plus 21 is equal to 18. So minus x is equal to 18 minus 21. So minus x is equal to minus 3. Therefore x is equal to 3. Substitute value of x in equation 3. Put x is equal to 3 in equation 3. We get y is equal to 7 minus 3. So y is equal to 4. Therefore y is equal to 4. So x comma y, which is equal to 3 comma 4, is the required solution of given simultaneous equations. Given simultaneous equation. Next, second question. In right angle triangle YXZ, angle x is equal to 90 degree, xz is equal to 8 centimeter, yz is equal to 17 centimeter. Then find the value of sin y, cos y, tan y, sin z, cos z and tan z. ट्रिग्नोमेट्री वर डिपेंड क्वेश्चन आहे हा. फर्स्ट डायग्राम ड्रॉ करूया. अँगल x z y 17 8 in triangle YXZ is right angle triangle by using Pythagoras theorem. Hypotenuse is yz square is equal to xz square plus xy square. Substitute value yz means 17 square is equal to 8 square plus xy square. So 17 square is 289, which is equal to 8 square means 64 plus xy square. Therefore xy square is equal to 289 minus 64, which is equal to 225, means xy is equal to 15. Taking square root on both sides. We get xy is equal to 15 centimeter. Therefore sin y is equal to sin y का येईल sin y xz upon yz, which is equal to 8 upon 17. Next, cos y is equal to xy upon yz, means 15 upon 17. Next, tan z
नेक्स्ट tan z, tan y. Tan y is equal to xz upon xy, means 8 upon 15. Next sin z. Sin z is equal to xy upon yz, means 15 upon 17. Next cos z. Cos z is equal to xz upon yz, which is equal to 8 upon 17. Next tan z. Tan z is equal to xy upon xz, xy upon xz, so which is equal to 15 upon 8. 15 upon 8. हे झाले आपले ह्या टेस्टचे सगळे आन्सर. सो थँक यू.